चल का पसू शकत नाही. हे मन कैसे केवढे आईशे पावो भले तरी ना सापडे. त्याला जर शोधायला गेलं बघायला गेलं ते सापडू शकत नाही. तुका म्हणे मन चंचल मन चंचल चंचल हाती येई गुरुचे हाती येईन गुरुचे बळ. जे काय अर्जुनाने सांगितलं देवा हे मन खूप चंचल आहे ते थांबू शकत नाही. अर्जुना तू म्हणतोय ते बरोबर आहे. मग भगवंतांनी त्याचं उत्तर दिलं योग साधन जितके ते काय अवघड लटिके परी आपण या अभ्यासू न टाके. हेची मन अंगी योगाची या होय बळ ते मन कितुले चपळ काय महादादी सकळ आपण वे. भगवंत म्हणतात अर्जुना तू म्हणतो ते बरोबर आहे पण माझे ऋषी मुनी साधू संत यांनी भगवंताला म्हणजे माझं भजन केलं आणि मला प्राप्त करून घेतलं. मग तू म्हणतो होणार नाही तुझ्याच्या ना होणार नाही ते सांग. पण भक्ती मार्गाच्या माध्यमातून क्षणाक्षणाला भक्ती मार्ग केल्यानंतर तो आकळला जातो आणि भगवंत आपलासा होतो. हा जप जपने उलट प्राणाचा तेथे या मनाचा निर्धाराचे तेथे या मनाचा निर्धाराचे. हा जप जपने उलट प्राण तेथे हरे मुख माना 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 पुनाती गणना कोण करी पुनाती गणना कोण हरे मुख माना हरे मुख माना भक्ती झाली पाहिजे. कारण जे काही मन आहे क्षणाक्षणाला पालटतं स्थिर राहत नाही. हे खरं का ते खरं ते खरं काय ते खरं अशा झोपेतून उठल्यापासून परत झोपेपर्यंत तेवढ्यानी पुरं होत नाही. स्वप्नामध्ये मी ते पळत राहतं इकडं तिकडं. साधू संतांनी असे काही युक्त्या शोधल्या अनुभूतीला आलं. अनुभूती आल्यानंतर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाम तुझं नारायण नाम तुझं नारायण नाम तुझं नारायण नाम तुझं नारायण नाम तुझं
नाम जपलवाने गाणे नाम जपलवाने गाणे नाम जपलवाने गाणे होळी गाणे होळी गाणे नाम जपलवाने गाणे नाम जपलवाने गाणे नाम जपलवाने गाणे नाम जपलवाने गाणे नामाचा महिमा सांगितला. मग ती अनुभूती कोणला आली, कुणी करून दिली? नारद मुनींना जरा अहंकार झाला होता, माझ्यासारखा भक्त कुणीच नाही, अशा अहंकार झाला होता. झाल्यानंतर अस्वल म्हणजे जामवंत, नख वाढलेले, त्यांनी सांगितलं, नारदजी तुमचा इनाम मला द्या जरा. अरे तुझे नख कवडले आणि ते तोडून टाकशील म्हणे विनाच्या दारात. नाही नाही द्याच म्हण. मग तो विना घेतला आणि त्या अस्वलाने भजन चालू केलं. असं भजन रंगात आलं का देव भान विसरला, छंद हरीचा लागला. नाचता 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 ज्या दगडावरती ते उभे होते त्या दगडाचं पाणी झालं आणि तो विना त्या अस्वलाने ठेवून दिला खाली आणि भजन बंद झालं. भजन बंद झाल्यानंतर त्या दगड पुन्हा एकत्र आल्यानंतर नारदाला सांगितलं, नारदा तुझा विना घेऊन टाक. तो विना त्या दगडामध्ये फिट झाला. त्या नारदाला तो विना काढता येईना. त्या ठिकाणी नारदाचा अहंकार विरून गेला. हात जोडले, तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही पुन्हा भजन चालू करा. आणि भजन चालू केल्यानंतर पुन्हा भजन चालू केलं आणि त्या दगडाचं पुन्हा पाणी झालं. पाणी झाल्यानंतर तो विना काढून घातला नारदांनी. अशा प्रकारचा तो काही महिमा आहे. बाह्यांगाची भक्ती आणि अंतरांगाची भक्ती. हे देह एक शरीर आहे, ते शरीर सुद्धा एक दगडच आहे. मग त्या दगडामध्ये काहीतरी चैतन्य आहे. मग त्या चैतन्याची आपल्याला भक्ती करायची. मग त्या भक्ती माध्यमातून काहीतरी एक शक्ती आहे, त्या शक्तीचं भजन करायचं. ती शक्ती या शरीराला चालवते. याला शस्त्र म्हणतात. या शरीराला कोणाची असते चाले शरीर 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 कोणाची असते चाले कोणाची असते चाले शरीर कोणाची असते बोलावी ऐकावी कोण बोलवी तो कवी
सांगितलं? चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवित हरिविन. मग या शरीर चालवणारी एक शक्ती आहे. मग ती शक्ती जाणून घेण्याकरता हे शस्त्र आहे. हे शरीर म्हणजे शस्त्र आहे. त्याला जाणायचं, त्याला शस्त्रज्ञ म्हणतात. मग तो शस्त्रज्ञ ती शक्ती या शरीराला चालवती. आपण बाहेर भक्ती करतो, पण आपल्याला नक्की देव काय हे माहीत नाहीये. पण सद्गुरूच्या कृपेने आपल्याला देव कशाला म्हणतात हे बोधाच्या माध्यमातून साधू संतांनी आपल्याला सांगितलं. मग या क्षेत्रामध्ये जो चालवणार आहे ती काय शक्ती आहे हे साधू संतांनी आपल्याला बोधाच्या माध्यमातून अनुभूतीला आणून दिलं. अशा प्रकारची काही खात्री करून दिली, तूच देव आहे. मग तूच देव आहे तर मग याचा परिणाम काय ते जाणवायला पाहिजे ना. मग त्या साधकाला ते जाणण्याकरता, या क्षेत्राची ओळख करण्याकरता नामरूपी त्या ठिकाणी साधन दिलं. त्या साधनाच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये काय भाव उठतात. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. कंठात प्रेम दाटून येतं. नामस्मरणाला बसल्यानंतर जे काय शास्त्रशुद्ध विचार मांडलेले, ओव्या मांडलेले अभंगवाणीतून आहे, जसे तसं इतर ठिकाणी तो अनुभव येणार नाही. पण श्रीपाद बाबाच्या मंडपामध्ये शास्त्रशुद्ध जो काय विचार आहे तो प्रत्येक साधकाला तो जर ठिकाणी असेल तर अनुभव येतोच. त्याकरता त्या पंढरपूरमध्ये जायला लागतं. पंढरपूर कोणतं? जो ह्या गेला पंढरपुरा, या देहरूपी पंढरपुरामध्ये घुसायला पाहिजे. जो ह्या गेला पंढरपुरा, अनेक यात्रा न मानितो, सुलभ माय पंढरीनाथा, पूर्वी खुणा अंतरीच्या, बाहेर येता प्राण फुटे, रडे दाटे गहिवरे. या देहरूपी पंढरपूरमध्ये प्रवेश केल्यानंतर अष्टसात्विक भाव तयार होतात. अष्टसात्विक भाव तयार झाल्यानंतर कोठे आयसा आहे आठवची नाही, देहाची विधेयी भोगू दशा. विधेयी अवस्थात माणूस जातो आणि कळत नाही. देहाचा विसर पडल्यानंतर भक्तिमार्ग सुरू होतो. तोपर्यंत तो आनंद तयार होत नाही. मग जो काय आनंद आहे तो प्रत्येकाला जर घ्यायचा असेल एकच महिन्यामध्ये अनुभव येईल. तर साधू संतांनी 3.5 घंटेतच सांगितले. पण माझ्या अनुभवातून जसं जसं आलं ते सांगणार आहे. झोपातून उठल्या अथुर्णावरतीच बसा फक्त. त्या टायमाला मन पांगेल राहत नाही, चित्त पांगेल राहत नाही. ज्या टायमाला एकाग्र होईल ताबडतोब होते, 10 मिनटंसुद्धा लागत नाही. त्या टायमाला भक्ती काय आहे, मी कोण आहे, तो अनुभव यायला ताबडतोब सुरुवात होते. पहाटचं झोपातून उठायचं, हातरुणात बसायचं. तसंच मग कुठंच ते पण पांगेल नसल्यामुळं अनुभूतीला सुरुवात होती ताबडतोब. हीच बसावंच लागेल. बसल्याशिवाय पर्याय नाही. कारण हे चित्त मन सैराला पळत असल्याच्या करता साधना ही करावंच लागेल. दिवसभरामध्ये आपल्याला आठवणीत राहत नाही, विसर पडतो. त्याकरता चालता बोलता त्या विचारात पाहिजे. त्या विचारात असल्यानंतर सोपा विषय. कुठंतरी पायी चाललो, रिकाम्या गप्पा करतोय तर नाम घेता वाट चाले, यज्ञ पाऊला पाऊले.
नाम घेता ग्रासोग्राशी, तो जेवला तरी उपवाशी, त्याला उपवास फळ लागतं. नाम घेता करिता धंदा, सुख समाधी त्याशी सदा, ऐसा नाम जपे नित्य, तो जीवनमुक्त सांगितलं. जीवनमुक्त म्हणजे जीवनमुक्त म्हणजे काय? अहो सर्व कार्यामध्ये हरी बोलायचंय, नामस्मरण करायचंय. बाबांनी आपल्याला सहज कामधंदा करताना जी काही भक्ती मार्ग सांगितला असं कुणी सांगणारा भेटणार नाही आपल्याला. सहज सर्व कार्य करता हरी बोला, उठता बसता खाता पिता हरी बोला, असा प्रकारे. त्याकरता काही पैसे लागतील काय? नाही सांगितलं. फुकाचे ते लुटा सार, वारे सदैव अमर, नाही गर्भवास पुरती डोंगर जळतील दोषाचे. त्याच्याकरता पैसे लागत नाही. भक्ती मार्ग करण्याकरता नामजप करण्याकरता पैसे लागत नाही. पण तुम्ही नामजप किती करू शकता? उदंड भावे उदंड घ्यावे, नावे गावे आवडी. त्याच्याकरता कुठं डोंगरा दरीत दुसऱ्या देशात जावं लागेल का? नाही सांगितलं. तुका म्हणे घरच्या घरी देशा उरी नशिने, जे कुठं जायची गरज नाही. घरच्या घरी म्हणजे 4 भिंतीचं घर का? नाही सांगितलं. त्याच्यात आपण 24 घंटे राहू शकत नाही. हे घर आहे, या घरामध्ये हा फुकाटचा भक्ती मार्ग आपला जो काही सांगितला, त्या भक्ती मार्गाचं सततम कीर्तयंतिमा, चालता बोलता भक्ती मार्ग आपल्याला बाबांनी सांगितला. तो भक्ती मार्ग करायचा आहे. म्हणून अभंगाच्या नाम जपले वाल्मिकीने, नाम जपले वाल्मिकी, नाम जपले वाल्मिकीने, नाम जपले वाल्मिकीने. उठले तोरणा त्याला पाने, उठले तोरणा त्याला पाने, नाम जपले वाल्मिकीने, नाम जपले वाल्मिकी. उठले तोरणा त्याला पाने, उठले तोरणा त्याला पाने, नाम जपले वाल्मिकी, नाम जपले वाल्मिकी. नाम जपले वाल्मिकाने, फुटले तोंड प्याला पाणी. नारद वाल्यकोळी असा ज्या ठिकाणी संवाद आलाय का, वाल्यकोळी हा जंगलामध्ये रस्त्याने जात असताना प्रत्येकाला अडवायचा, त्याच्याकडलं धन काढून घ्यायचा, त्याला मारायचा, असा प्रकारचा नित्यक्रम त्याचा चालू होता. आणि त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालायचा. असे बरेच दिवस गेले. गेल्यानंतर नारदांची त्याला भेट झाली. भेट झाल्यानंतर हे जे काय तू पाप कर्म जे काय करतोय, हे कोणासाठी करतोय? म्हणून सांगितलं, माझ्या परिवारासाठी करतोय, बायका मुलांसाठी करतोय. तू जा घरी आणि विचारून ये, मी जे काय पापाची कमाई करून तुम्हाला तुझा उदर निर्वाह जो काय करतो, या पापाच्या कर्मामध्ये तुम्ही वाटेकरी आहात का? एवढं जाऊन घरी विचारून ये बायका मुलांना. पण म्हण तू पळून जाशील. नाही म्हण मी पळणार नाही, जा घरी म्हण. तो वाल्यकोळी घरी गेला. बायकोला विचारलं, अरे मी जे काही चुकीच्या कर्मातून लोकांना लुबाडून जे काही पाप कर्म करून जे काही मी धन कमवतोय आणि तुमचा उदरनिर्वाह करतोय, या पापामध्ये तुम्ही वाटेकरी आहात का? बायका मुलांनी सांगितलं, तुम्ही तिकडं काय काशी करते आम्हाला काय माहिती. या ठिकाणी चांगलं झालं तर सर्व या ठिकाणी प्रेम देतात, पण मग अंगावरती विषय आल्यानंतर अंग झटकतात. विषय कळाला, तुमच्या पापात आम्ही वाटेकरी होऊ शकत नाही. पुन्हा नारदाकडे तो वाल्यकुळी आला.
आणि नारदाचे पाय धरले. मुनी, तुम्ही जे काही सांगितलं होतं ते मी घरी विचारलं, पण कुणी साथ द्यायला तयार नाही. तुमचंच खरं आहे. वैराग्य झालं. त्या ठिकाणी राम नाम नारद मुनींनी त्या वाल्य कोळ्याला दिलं आणि दिल्यानंतर बऱ्याच वर्षे 12 वर्षे सांगितलं मला वाटतं ना, तपश्चर्या सुरू झाली. तपश्चर्या करता 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 अंगावरती वारुळ आलं आणि त्या ठिकाणी भक्ती मार्गाचा उगम झाला. असा जो काही नामाचा महिमा आहे तोच विचार जपाजपाने उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे. जपा जप त्या ठिकाणी राम म्हणता रामच व्हायचे, पदी बैसूनी पदवी घ्यायचे, असे ते काय विचार त्या वाल्यकोळला दिले. भाव जागृत झाला. भाव जागृत झाल्यानंतर कोठे ऐसा आहे आठवची नाही देहाची विधेयी भोगू दशा. देहाचा विसर पडला आणि भक्ती मार्गाला सुरुवात झाली. मग तोच भक्ती मार्ग ज्या टायमाला अनुभूतीला येतो मग काय काय परिणाम होतात या मनभूती चित्तावरती शरीरावरती, कशा प्रकारची लक्षणं उमटतात. आता सांगितलं होतं कंठात प्रेम दाटून येतं. नाचे गाये उडे आपण या छंदे, नाचे गाये उडे आपण या छंदे, नाचे गाये उडे आपण या छंदे, गाये नाचे उडे आपण या छंदे. मनाचे आनंद आवडी, मनाचे आनंद आवडी, मनाचे आनंद आवडी, मनाचे आनंद आवडी. नाचे उडे आपण या छंदे, नाचे उडे आपण या छंदे, नाचे उडे आपण या छंदे, नाचे उडे आपण या छंदे. गायनाचे उडे आपुलिया छंदे. त्या गायनाने, त्या भक्ती मार्गाने, त्या नामाने तो साधक उड्या मारतो, आनंद लुटतो. आनंदाई असे स्वप्न पडतात. भजन ऐकायला येतं, कीर्तन ऐकायला येतं. नवे नवे फुलांचा मोगऱ्याचा असा सुगंध येतो, मधीचा सुगंध येतो, शुद्ध असा तुपाचा सुगंध येतो. नवे नवे आपणच कीर्तन करायला सुरुवात करतो. स्वप्नामध्ये सुद्धा जागृती तर सोडून द्या, स्वप्न सुद्धा कीर्तन ऐकायला येतं. असा हा आनंददायी प्रवास जीवनामध्ये घडलाय ते सांगतो बरं का. खूप आनंद. बाबांना आम्ही प्रत्येक हप्त्याला सुट्टीच्या दिवशी गावगाव फिरायचो. रविवारची सुट्टी असायची, बाबांना पक्क माहीत राहायचं. मग बाबांना आम्ही पिंपळगाव, डुकरा, शेनी, पाटपिंपरी, तिकडून सांजेगाव, इकडं कावनाई, उम्याचा मेळ, चंद्राचा मेळ, तळवाड, भुरेटेक असं माझ्या प्रत्येक हप्त्याला 15 दिवसाला बाबाची माझी अशी वारी राहायची. फिरायचो. त्या टायमाला मंदिर व्हायला नव्हतं तर गावगाव फिरायचो. ज्या टायमाला बाबांना घेऊन फिरायचो तर मला वेगळ्या प्रकारची अनुभूती व्हायची. मी भगवंताला संग घेऊन फिरतोय अशी अनुभूती व्हायची मला. पण त्या आनंदाला पारावार व्हायचा नाही. घरच्या म्हणायचं हा काय सटकला का काय झाला, घरी थांबत नाहीये. पण ते जे काय अनुभव होते बाबांच्या संगतीमधले ते सांगू शकत नाही. असा जो आनंदमय प्रवास होता आमचा, त्या आनंदाच्या माध्यमातून एक 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 साधक बाबा आणि मी असं जोडत जायचो. आणि त्या ठिकाणी आमचे जोशी बाबा बी कधी कधी राहायचे आणि तोकडे बाबा, हे असे चौघांची टीम राहायची. आम्ही गावगाव फिरायचो आणि साधकांच्या घरी जाऊन
मंदिर झाल्यानंतर हे बंद झालं, नाही तर गावगाव जाऊन फिरावं लागायचं. ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी देव घ्या कुणी आयता आला घर पुसुनी, अशा प्रकारचा भक्ती मार्ग केला. तोच भक्ती मार्ग जसाशी तसा बाबांनी आपल्याला सांगितला आणि तो आनंद स्वतः लुटला आणि तोच आनंद आपल्याला दिला. काय सांगायचं तो आनंद, त्या आनंदाला परिवार राहत नाही. तो आनंद कोणला आला? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आज मेळा पापरासी, आज मेळा पापरासी, आज मेळा पापरासी, आज मेळा पापरासी, नाम जपले वाल्मिकाने फुटले तोंडप्याला पाणी. तोंडपा म्हणजे हातात तो दांडा होता लोकांना मारण्याकरता, त्या दांड्याला टोनपा म्हटले. त्या टोनप्याला सुद्धा भक्ती मार्गाच्या माध्यमातून ज्या टायमाला वाळू तयार झालं त्या टोनप्याला सुद्धा पानं फुटली होती. आता पुढे विषय आला, अजून कोणला का हो तुकोबा, अजून कोणला ही अनुभूती आली का? होय, आजा मेळा पाप राशी तोही नेला वैकुंठाशी. आजा मेळ्यासारखा पापी कोणीच नव्हता सांगितलं. इतकं त्याचं पाप झालं होतं का तो ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला होता, पण व्यभिचार करून ते भिल्लनीच्या सहवासामध्ये आला आणि 11 मुलं झाले आणि मागून तो थकलेला होता. 12वा मुलगा नारदांची भेट झाली, सांगितलं आता काय करायचं. 12वा मुलगा जो काय आहे त्याचं नाव नारायण ठेव सांगितलं. त्याने काय होईल, असा जो काही भक्ती मार्गाचा जो काही चालत आलेला जो काही इतिहास असेल, प्रचिती असेल, ते साधू संतांनी जसं तसं आपल्यापर्यंत तो आनंदाचा प्रवाह जसं तसं आपल्यापर्यंत आणून सोडला. माणूस कसा बदलल अशी शंका वाटेल का, एवढा जर पाप करणारा असेल तर कशा प्रकारे बदलल. गटार गंगाशी मिळाली, गटार गंगेशी मिळाली, तीही गंगा रूप झाली. नाला असेल, ओढ असेल, गटार असेल, जी ज्या टायमाला जी सुरुवात असती तिच्याकडं बघवत नाही, इतकं घाण पाणी असतं, पण तीच हळूहळू पावसाळ्यामध्ये नदीला मिळाली, नदीतून ती धरणामध्ये गेली, पुढं समुद्रामध्ये गेली. मग त्या ठिकाणी नाला गटार आपल्या बाजूला काढता येईल का? नाही काढू शकत. अशाच प्रकारे भक्ती मार्गामध्ये त्याच्यामध्ये येण्याच्या अगोदर जरी चोर भामटा जरी असेल, पण त्यांनी जर त्या भक्ती मार्गाचा ओघ त्या ओघामध्ये जर चालायला सुरुवात केली
तर तो त्या पदापर्यंत जाऊन पोचल्याशिवाय राहत नाही. याला प्रमाण काय? भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हैरोनिया. जैसे समुद्र लवळना पडे, तो वरी अल्प आवडे, मग होय सिंधूचे एवढे मिळे तेव्हा. ही भ्रम कल्पना जाण्यासाठी तुम्हाला एकरूप व्हावं लागेल. एकरूप झाल्यानंतरच ती अनुभूती येईल. ज्याप्रमाणे आपण गाडग्या मडक्यामधलं जे काही मीठ आहे त्याला आपण मीठ म्हणतो, पण तेच मीठ धरून पाण्यामध्ये जर सोडलं तर काय होईल? त्याला काढता येईल का परत? ते काय होईल? तर पाणी होऊन जाईल. अशाच प्रकारे या रामनामाच्या साधनेने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चित्त आनंदाची पदवी जर मिळवायची असेल, त्या विचारामध्ये डुबकी मारावं लागेल. त्या डुबकी मारल्यानंतर तो आनंद तयार होईल. जसं पाण्यात मीठ टाकलं तर मीठ काढू शकत नाही, अशाच प्रकारे एकरूप झाल्यानंतर देव पावयासी गेलो, तेथे देवाची होवन ठेलो, तेथे देवाची होवनी गेलो, तेथे देवाची होवनी ठेलो. देव पावयासी गेलो, तेथे देव होवनी गेलो, तेथे देवाची होवनी ठेलो, तेथे देवाची होवनी ठेलो. देव पावयासी गेलो, देव होऊन ठेलो. अशा भक्तांना जे काही अनुभव आले ते अनुभव आजही येतात. खात्रीपूर्वक सांगतो, आजही नाही 100% आले तरी 50% अनुभूतीला आज सुद्धा येतात. पण आम्हाला अहंकार झाला आहे. मी इतक्या दिवसाचा मालकरी, मी बाबांच्या सहवासामध्ये, पण अहंकार गेलाय का? जाऊ जर गेलाच नाही तर अनुभूती येऊ शकत नाही. अखंड दयाला देवाचा शेजार, काळे अहंकार नाही गेला. म्हणून स्वतःला विचारायचं आहे, मी कुठे आहे? जर या मनबुद्धी चित्तामध्ये भक्ती मार्ग करीत असताना राजकारण जर घुसलं, अनुभूती येऊ शकत नाही. ओव्या पाठ राहतील, अभंग पाठ राहतील, अनुभूती अजिबात देणार नाही. जर अनुभूती घ्यायची असेल, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा, त्या देवाला आपलासा करायचं आहे. अहो काय सांगायचं? तो आनंद जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, तुर्या चारी अवस्थामध्ये तो आनंद प्राप्त होतोय, आजही होतोय. थोडा माणूस सरकला, आपल्याला वाटतं आता मला अनुग्रह झाला, प्रबोध झाला, माझं काम झालं. नाही. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्याकाळी कैसी मी केलवा, संदेह माझा गेला, राम हृदयी प्रगटला. काय सांगितलं? प्रमाण बोधपुत्र निर्माण जेव्हा झाला, ममता म्हातारी होऊन गेली तेव्हा, मरून नाही गेली तेव्हा, बहीण धावून आली गावा. वा, असा जो काही आनंद आहे, प्रवास आहे, या देहामध्ये डोकावल्यानंतर तो आनंद तयार होतो. असं वाटतं का आता अनुग्रह झाला, प्रबोध झाला, आता माझं काम झालं, भ्रमात राहू नका. कारण ब्रह्म आणि माया या दोन्ही संगत चालत राहते. याचं पारडं खाली वळवत राहते. थोडं इकडं झुकलं का इकडं मायाचं, या मनाला भरकटाच्या मागं लागतं. इकडं झुकलं का भक्ती तयार होत राहते. म्हणून भ्रमात राहू नका का माझं काम झालं, आता मी पोचलो, या भ्रमात राहूच नका.
कारण क्षणाक्षणाला आपल्याला भक्ती मार्ग करायचा आहे. कारण काय करायचं आहे, बरी हवा घुसत राहते आणि ती हवा ज्याप्रमाणे आपण गावाला गेलो, घराचा दरवाजा बंद केला तर आता मध्ये घाण जायचं काय काम आहे का? तरी तिकडून बघून तिकडून गावावरतून आल्यानंतर दरवाजा उघडा, सर्व धूळ साचेल राहते. अशाच प्रकारे या मनबुद्धीवरती धूळ साचलेली असते. कर्तेपणा, मीपणा, अहंकार अशा गोष्टीची जी काय धूळ असते ती धूळ पडल्यानंतर तो त्याला विसर पडतो आणि तो भरकटतो. मग तो ठिकाणावर राहण्याकरता सद्गुरूचा सहवास गरजेचा आहे. त्या ठिकाणी साधू संतांच्या सहवासामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. कारण आलेले जे काही जळमाटे जाळे असते त्यांना काढण्याचं काम नामाच्या माध्यमातून, सद्गुरूच्या माध्यमातून ते बाजूला होत असतात. सर्व भेटलं म्हणून झालं असं नाही. कारण भरतरी हरी राजा हरणी गरबा गेला, घाला तो घातीला वासनेने. सर्व राज्याचा त्याग केला. त्याग केल्यानंतर भक्ती मार्ग करायचा. देव माझा बी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, अशा प्रकार त्याचा भक्ती मार्ग होता. कर्मधर्म संयोगाने नदीच्या काठेलाच झोपडी बांधली. भक्ती मार्ग चालू झाला. रात्रंदिवस भजन चालू झालं. नदीच्या पलीकडे वाघ आला आणि या बाजूला हरिण गर्भवती होती. वाघाने त्या ठिकाणी डरकाळी फुरली. ती गर्भवती हरणीना तो गर्भ तिथंच टाकला आणि पळून गेली. आणि त्या पाडसाचं लालन पालन अंगावरती खेळायला लागलं. ते पाडस करता 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 ते लहानाचं मोठं झालं. राजानं घरदार संसार कशा करता सोडला, राजा विसरला. आणि मरणाचं कसं होईल विसरला, हरणाचं कसं होईल ध्यास लागला. अशाच प्रकारे आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या वाटतं भक्ती मार्ग माझा पूर्ण झाला. भ्रमात राहायचं काम नाही. कारण घुसत राहायचं काही ना काही. वासनेच्या संख्येत नको जाऊ मन, 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 वासनेच्या संख्येत नको जाऊ मन. वाराच्या रावणा काय झाले, पाहता रावणा काय झाले, पाहता नामाचा महिमा, चला लवकर, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा
झाली सीमा झाली सीमा नाम जपले वाल्मिकी रे नाम जपले वाल्मिकी झाली सीमा तुका म्हणे झाली सीमा झाली सीमा नाम जपले वाल्मिकी नाम जपले नारायण नारायण नाव ठेवलं 12 मुलगा झाला आणि त्या नारायणाचा त्याला ध्यास लागला अंतकाळेचे मामयो या नारायणाचं कसं होईल या नारायणाचं कसं होईल अशा प्रकारचं त्याचं नारायणाचं सारखा रात्रंदिवस त्या अजांगळ्याला तो ध्यास लागला आणि शेवटला नारायण नारायण म्हणून त्याने देह ठेवला आणि विष्णूचे दूत आले आणि त्याला घेऊन गेले अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा 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 सुखामन सुखाकार नाही सुखामन सुखाकार नाही सुखामन सुखाकार नाही ओ अंतकाळी भगवंताचं नाम यायला पाहिजे पण ते डायरेक्ट येत नाही बरं का याच्या कालचा ती सवय लागत इंद्रियांना ते आतापासूनच मनबुद्धी चित्तामध्ये भक्ती मार्ग तयार व्हायला पाहिजे तर त्या टायमाला अंतकाळीचे मानव म्हणता येईल भक्ती मार्ग फलद्रूप होईल तोपर्यंत होऊ शकत नाही म्हणून त्या इंद्रियांना सवय लावायची एक म्हणजे व्यवहारातलं एक उदाहरण सांगतो छोटंसं अनुभूतीला आलेलं मी मोटरसायकलला बसलो होतो पाठीमागं आता मी पाठीमागं बसलेला असल्यावर मला ब्रेक मारायचं काही काम आहे का फाटकापाशी गाडी आली आणि मीच ब्रेक मारायला सुरुवात केली सारखे पाय खाली वळवायचे माझे म्हणजे इंद्रियांचं वळण बघा ज्याप्रमाणे रोज गाडी चालवतो त्या इंद्रियांना वळण पडलं तर पाय खाली वळवायचं लागला मीच हसायला लागला अरे गाडी चालवाय मी नाही दुसऱ्याने ब्रेक मारायला पाहिजे पण रोज चालवतो म्हणून ती सवय अशाच प्रकारे आपला कामधंदा करत असताना भक्ती मार्ग करायचंय तुम्ही अर्धा तास बसले आणि दिवसभर काहीच चिंतनात नसले तर घडू शकत नाही सतत 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 ते करायचंय मग तो आनंद प्राप्त होतो आपला प्रपंचही संसारही आनंददायी होतो आणि भक्ती मार्ग सुद्धा आनंददायी होतो कारण या संसारामध्ये आघ्याबोळासारखे काय ज्या गोष्टी घडतात चावत राहतात हे एक बंद केलं का दुसरं चालू होतंय दुसरा घोगा का तिसऱ्यातून पाणी निघून जातंय अशा प्रकारचं जे काय आग आहे दिसत नाहीये पण चटके बसते हा प्रत्येकाचा अनुभव आहे मग जर चटके बसते आहे तर मग याला स्थिर करण्यासाठी थंड करण्यासाठी हे रामनामाचं साधन आहे त्या रामनामाच्या साधने काय होतं तिकडलं जे काही लक्ष आहे जे मानसिक ताण तणाव टेन्शन आहे ते कमी होतं आणि ह्या विचारामध्ये घुसतं आणि ह्या विचारावर रामनामाच्या विचारात घुसल्यामुळं ते टेन्शन कमी होतं आणि आनंदायी जीवन चालू होतं मग असं आनंदायी जर जीवन आपला जगायचं असेल तर आपल्याला भक्ती मार्ग करावाच लागेल इथं येऊन तात्पुरता भाव दाखवून जमणार नाही आपण घरी काय करतो चालता बोलता आपला विचार त्या आरूढ आहे का नाही ते महत्त्वाचं आहे म्हणून चालता बोलता त्या विचारात राहायचंय भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले हा भ्रम काढण्यासाठी मी कुणीतरी आहे मी करता आहे हा कल्पना बाद करण्यासाठी सतत सतत सतत
देहाची विधेय अवस्था होईपर्यंत अशा प्रकारचा भक्ती मार्ग करायचा आहे. आणि तो करीत असताना नाचायचं आहे, डोलायचं आहे आणि खात्री पण करून घ्यायची आहे मी जे करतोय ते बरोबर आहे का, ते शास्त्रात आहे का, जे गुरुनी सांगितलं ते शास्त्रात आहे का, मला प्रचिती आली का, असा हा मेळ घालायचा आहे आणि हा आनंद लुटायचा आहे. म्हणून असा जो काय आनंदाला पूर येतो आणि तो पूर आल्यानंतर आता उघडी डोळे म्हणून तरी अद्यापी न कळे तरी मातेची या खोळे दगड आला पोटाशी. जर जाणून नाही घेतलं तर पोटी दगड आला असं समजायचंय. म्हणून हा भक्ती मार्ग करायचाय. एवढीशे रोप लाविले द्वारी त्याचा येलू गेला गगनावरी. हा आनंद लुटायचाय आणि हा आनंद प्रत्येकाला लुटता येतो. आज या ठिकाणी खरोखर भक्ती मार्ग या ठिकाणी शिकण्यासारखा आहे. पण आपण किती वाहून घेतलं त्या ठिकाणी याला महत्त्वाचं आहे. आपण किती वर झाले माळ घातली याला किंमत नाही. आपण किती आतून जोडले गेलो त्याला किंमत आहे. म्हणून बाबाने जी काय परंपरा आपली एकादशी चालू केली मला वाटतं 1900 वर्षे त्या टायमापासून बाबाने ही परंपरा चालू केली. हा आनंद प्रत्येकाला लुटता यावा त्या माध्यमातून एक 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 साधक तयार होतो. आज जर बघितलं 40 नांदगावरून आमच्या काकी आजी आलेले 40 नांदगावरून एकादशीला त्या 15 दिवसाला महिन्याच्या एकादशीला येत राहत्या. आमचे ओले भाऊन औरंगाबादवरून येते ते एवढ्या लांब या एकादशीला येते म्हणजे याच्यामागचं काहीतरी कारण असेल ना. कारण याच्यामागचं कारण एकच आतला वलवा तयार झाला. ज्या टायमाला आतून पाझर फुटतो त्या टायमाला या अवस्था तयार होत राहते. पण तीच अवस्था प्रत्येकाचा आनंदही जीवनामध्ये घडावा आणि तो आनंद प्रल्हादाला पण मिळाला होता. त्याला दगडामध्ये देव दिसायचा, जिकडे पावा तिकडे देव दिसायचा. या खांबात देव आहे का सांगितलं हो, या खांबात पण देव आहे. खांबावरील लात मारिली दुर्जने खांब नारायण म्हणत असे. सर्व ठिकाणी भगवतमय दिसायला लागलं होतं. असं कधी घडतं? सतत सतत त्या नामस्मरणामध्ये राहायचंय. सद्गुरू